कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिलाय। न्यायालयाकडून आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी देण्यात आली आहे। प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमध्ये गायकवाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी त्यावेळी संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला होता। मात्र आता न्यायालयानं आमदार गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिल्याने या प्रकरणात पुढील कारवाईची आणि गुन्हा नोंदवण्याची वाट मोकळी होऊ शकते। राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचे थेट कनेक्शन छत्रपती संभाजीनगरशी जोडल्याचं दिसून आलं। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी MIMचा नगरसेवक मतीन पटेल याच्या भोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। गुन्हे शाखेनं कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर कोणतीही पळवाट न उरल्यानं सोमवारी पटेल स्वतःहून नाशिक पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे उन्हाचे चटके लागत असताना दुसरीकडे राज्यातील जनतेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुणे आणि साताऱ्यासह कोकण मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्याला पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळणार आहे। पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले। संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिल्यानं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्यात। भाजप फक्त EVM मुळे जिंकतो, पण बॅलेट पेपरवर आम्हीच बाजी मारणार असा थेट आणि मोठा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। 2016 मध्ये जी किमया नानांनी भाजपसाठी केली होती तीच किमया आता ते काँग्रेससाठी करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। राज्याच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा शिवसेनेला सुटावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे। या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवाराची आपण मागणी केली असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। मी मागणी केली असली तरी याबाबतचा निर्णय वरच्या पातळीवर घेण्यात येईल आणि जो निर्णय येईल तो मला मान्य असणार असल्याचं पाटील यांनी म्हटलंय। पण जळगाव विधान परिषदेच्या जागावर भाजपने देखील दावा केलाय। त्यामुळे या जागेवर काय निर्णय होणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। देशाचा बहुतांश भाग तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेनं त्रस्त झालाय। तेलंगणामध्ये आतापर्यंतच्या उष्णतेच्या लाटेमुळे 16 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। राज्याचे महसूल मंत्री श्रीनिवास रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 47 अंशापर्यंत पोहोचलं होतं। या 11 राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशाराही जारी करण्यात आलाय। खासगी एजन्सी AQI नुसार शुक्रवारी जगातील 50 सर्वात उष्ण शहरातील यादीमध्ये सर्व शहरे भारताची होती। सर्वात उष्ण शहरांच्या यादीत एकट्या उत्तर प्रदेशातील 22 शहरांचा समावेश होता। वॉशिंग्टन DC या ठिकाणी व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट असोसिएशनच्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच व्हाईट हाऊस जवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। शनिवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ गोळीबार झाल्याचं सांगण्यात येते। यात सुमारे 20 ते 30 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आलाय। ही घटना 17 स्ट्रीट आणि परिसरात घडली। दरम्यान या घटनेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत। मात्र पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेनं अमेरिका हादरली आहे। तसंच राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। अमेरिका आणि इराण यांच्यातील करारासंदर्भातील चर्चेच्या फेऱ्या अजूनही सुरू आहेत। दोन्ही देशांच्या कोणताही करार अजूनही झाला नाही। अमेरिका आणि इराण संघर्षाचा फटका मात्र जगाला बसतोय। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचं चित्र दिसत नाही। अमेरिका इराण विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण अमेरिका इराणवर कारवाई करण्याचे संकेतही देत आहे।
डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दिसून येतोय. या फोटोनं जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतंही भाषण पोस्ट न करता ही पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधील इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा असून त्यावर युनायटेड स्टेट ऑफ मिडल ईस्ट असं लिहिलंय. त्यांच्या या कृतीनं अमेरिकेकडून इराणला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हटलं जातंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करू शकतं. यात केवळ T20 नाही तर वन डे कसोटी क्रिकेटचाही समावेश आहे. सामना सुरू असताना अचानक लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो. हे सर्व नवे बदल ICCच्या विचाराधीन आहेत, पण ते लवकरच अंमलात आणले जाऊ शकतात. 30 मे रोजी अहमदाबादमध्ये ICCची बोर्ड मीटिंग होणार आहे. त्यात काही नियमांना मंजुरी मिळू शकते. दरम्यान 1 ऑक्टोबर 2026 पासून हे सर्व नवे बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू केले जाऊ शकतात असंही सांगण्यात येते. टेलिव्हिजनवरचं सतत चर्चेत असणारं स्टार कपल म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश सध्या भलतेच चर्चेत आलेत. सध्या दोघेही देसी ब्लिंक्स कार्यक्रमात एकत्र काम करतायत. नुकतंच करण कुंद्रा यानं शोमध्ये तेजस्वी प्रकाश हिला लग्नासाठी मागणी घातली आहे. दरम्यान तेजस्वी प्रकाश हिनं एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केले आणि आपल्या नात्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. तेजस्वी प्रकाश याविषयी बोलताना, माझ्या आईला हेच हवं होतं की करणला कम्फर्टेबल वाटावं. माझ्या आईनं सांगितलेलं की लग्नाचा विचार करण्यापूर्वी आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावं. अनेक जण याच्या विरोधात आहेत, पण माझ्या आईचं म्हणणं आहे की आम्ही एकत्र राहून पाहायला हवं, मगच लग्नाचा विचार करावा असं म्हणत तिनं मोठा खुलासा केलाय. तिच्या या खुलाशावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.